कोळी कशी शेंग ओळखायची हे बघा. हा असा हे बघा मोडला लगेच. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी इकडे आलो आहे कोचरीमध्ये, पण येत्या त्या रस्त्याला ना कुड्याच्या शेंगा दिसल्या, तर म्हटलं चला रानभाजीला सुरुवात करूया. कुड्याच्या शेंगाची जर का भाजी तुम्ही केला असलात यावर्षी तर सांगा, पण यावर्षीची पहिलीच कुड्याच्या शेंगाची भाजी करूया आपण. इकडे पाठीमागे बघतायत किती शेंगा लागल्या आहेत त्या, हे बघा किती शेंगा आहेत, अगदी भरपूर शेंगा लागल्या आहेत. काढून घेऊया. आणि कोवळ्या शेंगा आहेत अगदी मस्त. अजून चांगला पाऊस चालू नाही झाला आहे तोपर्यंतच्या शेंगा मिळाल्या आहेत बघा, मस्त अगदी कोवळ्या शेंगा आहेत सगळ्या. हा कसं शेंगा किती आहेत बघा. या सर्व कोवळ्या आहेत, कोवळ्या शेंगा. चला काय करूया, एक पिशवी तयार केली, त्या पिशवीमध्ये सगळे काढूया. हे बघा इथं पण किती आहेत बघा, भरपूर आहेत. दिसल्या अगदी कोवळे आहेत. आणि कोवळे असतात ना त्यावेळेसच याची भाजी करायची असते, आणि कोवळे असतात तेव्हा कापायला पण सहज जातात, सहज कापू शकतो. सहज कापायला होत नाही तरी चिक लागतोच, त्यामुळे हात चिकट होतात. एवढ्या मिळाल्यात, अजून भरपूर आहेत बघा. ह्या बघा किती आहेत. ह्या सगळ्या हाताला लागतील माझ्या तेव्हा उंचावरती आहेत, आणि आहेत पलीकड त्या साईडला. चला जरा पर्याय आहे, इथं वाट आहे थोडीशी, ह्याच्यावरून वरती जाऊया, पलीकडे जाऊया, इथं जरा वरती चढूया. हे बघा डोंगरची काळी मैना, करवंद पण बघा किती आहेत. काही ठिकाणी ना म्हणजे अजून झालेल्या नाहीत, चांगल्या अजून व्हायच्या आहेत, आणि काही ठिकाणी व्यवस्थित झाल्या आहेत. आता मी कुठे आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही जर साखरपा किंवा कोचरी इथून जर असाल, साखरपा कोचरी शिपोशी अगदी माचाळा इकडून असाल, तर मग कोचरी जो पूर्व मार्गे जाणारा रस्ता आहे ना, तिकडून आल्यानंतर कोचरी येण्याच्या रस्त्यावरती इकडे कुड्याच्या शेंगा आहेत. हा इथं रस्ता आहे पाठीमागं कोचरीत जाणारा, साखरप्यातून कोचरीत वरती इकडं माचाळ गाव आहे. वरती गेला त्या डोंगराच्या वरती समोर, त्या समोर माचाळ आहे. आणि इथे मी आता तुम्हाला म्हणजे जर साखरप्यातून असाल तर कोचरी साखरप्या रस्त्याला कोचरीमध्ये भरपूर झाले बघा. हे जो माळ आहे ना, माळावर सर्व इकडे कुड्याच्या कुडाच आहे, म्हणजे कुड्याचीच झाडं आहेत सर्व इकडं. त्यामुळे कुड्याची झाडं असल्यामुळे शेंगा भरपूर आहेत बघा, किती मोठे मोठे झाले आहेत. अजून आपल्याकडे झालेत काय माहीत नाही, तुमच्याकडे किती झाले आहेत त्या सांगा. हा बघा किती झाले आहेत, त्या केवढ्या मोठ्या. आता काढले आहेत पण किती भरपूर ह्या पिशवी आहेत बघा. इथं पण मस्त आहेत, भरपूर आहेत. आता ह्याला जरा एक फेरी मारूया झाडाला. एक प्रदक्षिणा झाली, तर आता प्रदक्षिणा झाली. आता ह्या शेंगा बघूया काढायला मिळतात का. भरपूर शेंगा आहेत बघा. मगापासून एवढ्या उंचावरच्या काढतोय, त्या पण उंचावरच्या काढायच्या आहेत, पण हे बघा किती जवळ आहेत. बघितलं, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम असं म्हणतात ना, तसं आहे. एवढ्या उंचावरल्या काढल्या, मेहनत केली, आणि बघा नंतर अगदी जवळ मिळाल्या. बघा किती खाली आहेत.
एखादं छोटं मूल पण काढू शकतं. अगदी फुटापर्यंत आहेत खाली आलेली फांदी. ज्या कोवळ्या असतात त्याच तुटतात आणि जून असतील ना त्या तुटणार नाहीत. म्हणजे समजून जायचं तुटल्या नाही ना की समजून जायचं की त्या कोवळ्या नाहीत. आणि कोवळ्या असतात ना त्या अशा लगेच तुटतात. हे बघा आता हा झुपका पूर्ण मी पकडला आहे ना बघा, असा पूर्ण असा तुटणार आहे बघा, तुटला. हे बघा कोवळी शेंग कशी आहे, कोवळी कशी शेंग ओळखायची. हे बघा हा असा हे बघा मोडला, लगेच मोडला तो. कोवळी शेंगेचं ते वैशिष्ट्यच ते असतं, लगेच मोडली जाते कोवळी शेंग आणि त्याच्यावरतीच ओळखलं जातं की हा कोवळा आहे. आणि जर जून असेल तर मग ती मोडली जात नाही, त्याच्यावर समजायचं की जून आहे. हा मंडळी, तुम्ही जर कोकणात आलात आणि असं रानभाजी काढायला गेलात ना तर लोक बोलतात का माहिती आहे, इकडे कसं बोललं जातं, किती चिरण भाजी आहे. म्हणजे चिरणावर चिरतो ना आपण भाजी कापतो ते किती चिरण भाजी मिळते असं त्याला बोललं जातं. मग 1 चिरण आहे, 2 चिरण आहे, तसं बघायला गेलं तर हे अगदी 7-8 चिरण जास्त होतील, एक 10-1 चिरण होतील. अगदी तुम्हाला सांगतो 4 माणसं असतील ना तरी 2 ते 3 चिरण भाजी एवढी ह्याची भरपूर झाली, पुष्कळ झाली. पण तशी ही 7 ते 8 चिरण भाजी होईल एवढी भाजी आहे. तर मस्तपैकी भाजी मिळाली. चला आता जाऊया घरी. कुड्याच्या शेंगाची भाजी मंडळी काढलात ना ते बघा अशा हाताला ना असं चीक लागतो. जर कुठे तुम्ही गाडी घेऊन वगैरे गेलात ना तर मग हा चीक सहसा जात नाही. मग काय करायचं, तर रस्ता असेल ना त्या रस्त्यावरती जर घासायचा किंवा धुरळा असेल त्या धुरळ्यात घासून थोडं जातो काय बघायचा माती लावून. पाणी असेल तर बेस्ट, नाही तर मग काय असंच न्यावं लागतो कुठंतरी दगडा वगैरे असं घासायला लागतं बघा. पण जात नाही चीक तसाच राहतो. तेवढे कुड्याचे शेंगा घरी आणले आहेत आणि रिया खुश झाली. रिया काय बरं वाटतं? होय मस्त, कधी खातेच झाले, पाणी सुटते. या वर्षीची पहिलीच कुड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आपण थोड्या वेळानं. जर कटिंग बिटिंग करतो मस्तपैकी आणि नंतर मग उकडायला टाकू. जास्त जरा उकडायला जास्त लागतं का? उकडवायला लागते तर कुकरला लावूया आपण. कुकरला लावूया लवकर. चालेल चला, नंतर भाजी कटिंग करून घेऊया. सकाळी त्यांना तो रानमेवा आणलाय ना तो कापून घ्यायचा. चला नाही, हे जे चिरताना ना याचा जो चिकटपणा असतो तो सांभाळून कापायचा असतो. कारण का सुरी पण पकडायची आहे आपल्याला, हे पण पकडायचं आहे. हे कापताना फक्त सांभाळून कापायचं आणि एवढे पीस कापायचे. तेल लावून घेतो ह्याला, चिकटपणा आहे ना तो ह्याला पण लागणार सगळा टोपाला, म्हणून मला तेल लावून घेतो. चला मंडळी, झालं आहे कटिंग करून झालं आहे. आता उकडवायला ठेवायचं. ठेवलं शिजायला. ओके चला मस्त. आता हे चांगलं उकडणार, उकडल्यानंतर मग चांगलं पिळून वगैरे काढायचं असतं. चांगली उकळल्यानंतर अगदी मस्तपैकी चुरावी लागते त्याला चांगली. खरं तर चांगली चुरल्यानंतरच मग त्याचे चांगली कडवटपणा निघून जातो. त्यानंतर मग फोडणी द्यावी लागते. तेल टाकून तेल वगैरे चांगल्यापैकी असं गरम करून कांदा मिरची सर्व टाकावं लागते. त्याच्यामध्ये लसूण टाकले, त्याच्यामध्ये मिरची ॲड होते.
कांदा टाकला जातो आहे. कांदा थोडा जास्तीच टाकायचा असतो. अशा रानच्या भाज्या असतील तर त्याच्यामध्ये कांदा जास्त टाकायचा. मग टाकळा असो किंवा अजून कुठे शेंगाची भाजी असू दे, कांदा थोडा जास्त टाकला की अजून चवदार लागते भाजी. चवीनुसार मीठ, हळद थोडीशी, झाकण ठेवूया.